श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यामध्ये आणि शेवटचे आता 5-6 दिवस राहिलेले आहे, तर या दिवसांमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करावं आणि हे अनुष्ठान करत असताना कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे आणि पूजा मांडणी कशी करावी, तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट नक्की करा. व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. आपली कोणतीही इच्छापूर्ती होण्यासाठी किंवा आपलं कोणतीही इच्छा असो किंवा तुमची कोणतीही इच्छा असो, मनोकामना असो, तर ती पूर्ण होण्यासाठी अतिशय प्रभावी असे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता. हे स्तोत्र अत्यंत जागृत आणि खूप प्रभावी आहे आणि ह्या स्तोत्राचं तुम्ही अनुष्ठान केल्यानंतर तुम्हाला 100% तुम्हाला देवाचं दर्शन होतंच आणि तुमची 100% इच्छापूर्ती देखील होते. त्यासाठी हे अनुष्ठान जे आहे तर ते रात्री कसं करायचं ते आपण सर्वात अगोदर पाहूया. तर रात्री 12 वाजता आपल्याला या स्तोत्राची, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे आहे तर त्याची सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी तर काय करावं, अधिक महिन्यामध्ये कधी करावं, तर अधिक महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही या 3 रात्रीची जी काही सेवा आहे तर त्याची सुरुवात तुम्ही करू शकता. पण दशमी, एकादशी आणि द्वादशी या ज्या तिथी आहेत तर त्या भगवान विष्णूंना जास्त प्रिय आहेत. त्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीपासून या स्तोत्राचं जर पठण केलं तर जास्त प्रभावी ठरेल. किंवा भगवान विष्णूंचा जो आवडता वार आहे तर त्यांचा जो वार असतो तो असतो गुरुवार आणि गुरुवारी देखील तुम्ही गुरुवारच्या रात्रीपासून देखील तुम्ही या अनुष्ठानाची सुरुवात देखील करू शकता तरी चालेल. तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा शक्य होईल तुम्ही या अनुष्ठानाची सुरुवात केली तरी देखील चालेल. अनुष्ठान करत असताना तर घरामध्ये मासिक धर्म हा नसावा किंवा आपल्या घरामध्ये सुतक नसावं याची काळजी घ्यावी. 3 दिवसाचं अनुष्ठान तुम्ही करू शकता. तर अनुष्ठान करण्यासाठी रात्री 12ला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यासाठी रात्री 11:30ला तुम्हाला पहिल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं आहे. जर तुम्हाला थंड पाण्याने आता उन्हाळा आहे तर तुम्ही थंड पाण्याने स्नान केलं तर अतिउत्तम, किंवा थोडंसं कोमट पाणी घ्या किंवा थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही कोमट पाण्यानेच करू शकता. पहिल्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत. महिला, पुरुष, लहान मुलं कोणीही असो, तो डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे. ज्यांना लिहायला वाचायला येतं, म्हणजे ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांना एखादी आपली इच्छापूर्ती करायची आहे तर त्यांनी हे अनुष्ठान केलं तरी खूप चांगलं असतं. त्यासाठी संध्याकाळी आंघोळ करणं, रात्री 11:30 वाजता ही आंघोळ तुम्हाला करावी लागणार आहे. तर हे अनिवार्य आहे. तर आपल्याला बरोबर 12ला आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे. त्याच्या अगोदर देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये भरपूर तूप टाकायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, गावरान तुपाचा. जर शक्य नसेल गावरान तुपाचा तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तर तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता. भरपूर तेल त्यामध्ये टाकायचं आहे, कारण का पूर्ण पठण होईपर्यंत आपला जो दिवा आहे तो विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि एकदा बसल्यानंतर आपल्याला हलायचं सुद्धा नाहीये. त्यासाठी तुम्हाला माचीस बॉक्स, अगरबत्ती वगैरे जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ घेऊन बसाव्या लागणार आहेत. जर दिवा विझला तर मनामध्ये शंका न घेता आपलं जे अनुष्ठान आहे, आपलं जे वाचन आहे तर ते मध्येच न थांबता काम आणि सर्व त्यासाठी पूर्ण श्रद्धेने ही सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची नसेल तरी चालेल. देवघरासमोरच बसून तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा हे स्तोत्र पठण करू शकता. आणि जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर देवघराच्या तिथे जर जागा असेल तर तुम्ही तिथं पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती निळं किंवा पिवळ्या रंगाचं अस्तर एखादा पीस वगैरे टाकायचा आहे आणि त्यावर तुम्हाला विष्णू नारायणाचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाचा मूर्ती असेल तीही चालेल किंवा श्रीकृष्णाचा फोटो असेल तीही चालेल. आणि तसेच गणपतीचाही फोटो तुम्ही ठेवू शकता. कलश तुमची इच्छा असेल तर मांडू शकता, नाही तर कलशाची काहीही गरज नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडू शकता. तुपाचा दिवा तिथं लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. एवढी साधी सोपी मांडणी आहे. याच्या पलीकडे कोणतेही मांडणी करायची नाही तुम्हाला. आणि स्वतःला बसायला तुम्हाला बस्तर घ्यायचं आहे.
सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती किंवा फोटो जो आहे श्रीकृष्णाचा, तर त्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि चंदन वगैरे लावून घ्यायचं आहे. तसेच गणपती बाप्पाला सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. चंदन देखील लावायचं आहे. आणि त्यानंतर जी तुळस असते ती तुळशी पत्र जर तुम्ही तोडून ठेवला असेल तर तुळशी पत्र सुद्धा आपल्याला फोटोला आणि फोटोला वगैरे मूर्तीला बाळकृष्णांच्या तर ते व्हायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला स्तोत्र पठणाची सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्ही वेगळी मांडणी केली तर ही पूजा मांडणी 3 दिवस तुम्हाला हलवायची नाही. म्हणजे 3 रात्री आपल्याला पूर्ण स्तोत्र पठण होईपर्यंत, अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत ही जी मांडणी आहे तर ती आपल्याला हलवायची नाही. त्यासाठी तुम्हाला जर जागा शक्य असेल तर पूजा मांडणी करा, किंवा तुम्ही रोजची आपली जी देवपूजा आहे म्हणजे करून संध्याकाळी 12 वाजता तुम्हाला देवघरासमोरच स्तोत्र पठण जरी केलं, की फक्त दिवा लावला, अगरबत्ती लावली तरी चालेल. तुम्ही बरोबर 11:15च्या दरम्यान तुम्ही या स्तोत्र पठणाला बसू शकता. अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1, 3, 5 किंवा 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेव नमः या मंत्राचा 1 माळ तरी तुम्हाला जप करायचा आहे. हे सर्व करेपर्यंत तुम्हाला 15 मिनिटं लागणार आहे. आणि बरोबर 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र हे किती वाचायचं? 21 वेळा तुम्हाला वाचायचं आहे. म्हणजे 3 दिवस तुम्हाला कंटिन्यू 21 वेळा वाचायचं आहे. आणि जर चुकलं तर तुम्ही काउंट करायला काडी घ्या, 21 काड्या घ्या किंवा कवड्या घ्या, काय जे तुमच्याकडे शक्य असेल, किंवा काउंटर असेल तर त्याच्यावर तुम्ही बरोबर 21 असं स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे. तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र जर संस्कृतमधून जर वाचलं तर ते खूप छोटं आहे तरी चालेल, किंवा जर तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर मराठीमधून जे आहे प्राकृत ते सुद्धा वाचू शकता. फक्त एवढंच का जे प्राकृत आहे ते खूप मोठं आहे, त्याला जास्त वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला हे 21 वेळा वाचायचं आहे, म्हणजे तुमचे 2 तास तर हमखास लागेल. जर तुम्ही संस्कृतमधून वाचलं तर तुमची ही जी पूजा आहे ती 20 मिनिटामध्ये होऊ शकते. अर्धा तास जवळजवळ धरायचा, कारण की मंत्र उच्चार जो आहे तो स्पष्ट झाला पाहिजे. उगाच घाई करून वाचायचं नाही. फक्त ओळीवर बोट ठेवायचं आणि तो मनातल्या मनात वाचायचं असं नाही. कारण निदान तुमचा आवाज तो स्वतःपर्यंत ऐकायला आला पाहिजे. एवढ्या मोठ्या आवाजात तुम्हाला वाचायचं आहे. किंवा एवढ्याही मोठ्याने वाचू नका की तुमच्या फ्लॅटमधले जे आहेत लोक आजूबाजूचे तर ते सगळे गोळा होतील, किंवा तुमच्या आजूबाजूचे जे तुम्ही राहताना एवढे लोक ना डिस्टर्ब होईल. असं काही वाचू नका की स्वतःचा आवाज निदान स्वतःपर्यंत ऐकू येईल इतकं याने वाचा. आणि हळूहळू वाचा, फार घाई करून वाचायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर ठरवायचं आहे तुम्हाला संस्कृतमध्ये वाचायचं की प्राकृतमध्ये वाचायचं. तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये वाचू शकता. तर 21 वेळा वाचायचं आहे. मी तर सांगेल तुम्ही संस्कृतमधूनच वाचा, कारण की संस्कृतचे आणि सोपी भाषा आहे, काही अवघड नाही आहे. फक्त उच्चार स्पष्ट करा, स्पष्ट वाचा. उच्चारावर फार गोष्टी आपले व्हायब्रेशन्स आणि ज्या वाईब्स येतात ना, त्या आपले जे उच्चार असतात ना, तो थोडासा जरी चुकला तर त्याचे वाईब्स फार वेगळ्या होतात. पण तुम्ही संस्कृतमधूनच नक्की वाचा. एकदा वाचायला सुरुवात केल्यानंतर 21 वेळा आपल्याला हे वाचायचं आहे. आणि त्यानंतर जी आपली सेवा आहे ती पूर्ण होणार आहे. त्यानंतरून देवाला नमस्कार करायचा आहे आणि सेवा संपवायची आहे. हे स्तोत्र वाचत असताना खूप सारे शुभ संकेत येत असतात. तर हे शुभ संकेत जे असतात ना, तर त्याला अजिबात घाबरायचं नाही. का फक्त श्रीकृष्ण, श्री व्यंकटेश स्वामी हे आपल्याला दर्शन देत आहेत. आणि किंवा आपल्या स्वप्नातून सुद्धा ते आपल्याला दर्शन देत असतात. खूप छान असतं. तुम्ही ती सेवा किती प्रभावीपणे करता त्याच्यावर हे डिपेंड आहे. तुम्हाला त्यांचं दर्शन होणार म्हणजे होणार, इतकी ही प्रभावी सेवा आहे. पहिल्या दिवशी आपण डोक्यावरून आंघोळ करणार आहे. दुसऱ्या दिवशी आपण खांद्यावरून आंघोळ केली तरी चालेल. पुरुषांनी करणार असेल तर पुरुषांनी डोक्यावरून केली तरी काही हरकत नाही, कारण स्त्रियांचे केस मोठे असतात, त्याच्यामुळं सुकायला याला वेळ लागतो. त्याच्यामुळे स्त्रियांनी खांद्यावरून आंघोळ केली तरी चालेल. आणि पुढचा प्रश्न म्हणजे नियम कोणते पाळावे. तर व्यंकटेश स्तोत्राचे पठण म्हणजे करत असताना एकदम कडक नियम आहे. घरामध्ये हे 3 दिवस आहे ना, मांसाहार आणि मद्यपान चुकूनही देखील करायचा नाही. तुम्ही स्वतः व्यंकटेश स्तोत्राचे पठण करत असलात तरी घरातील इतर व्यक्तींसाठी देखील तुमच्या घरामध्ये मांसाहार शिजवता येणार नाही. मांसाहार चुकून देखील घरात आणायचा नाही आणि शिजवायचा नाही. पूर्णपणे मांसाहार या 3 दिवसामध्ये वर्ज्य करायचा आहे. त्यासोबत परान्न सुद्धा घ्यायचं नाही, म्हणजे दुसऱ्यांच्या घराचं अन्न सुद्धा तुम्हाला खायचं नाही.
जर तुम्हाला शक्य असेल तर लसूण कांदा पूर्णपणे 3 दिवस बंद करावा. जी तुम्ही सेवा करता बाकीच्यांसाठी लसूण कांदा घालून तुम्ही स्वयंपाक बनवू शकता, पण स्वतः तुम्ही लसूण कांदा घालून भाज्या खाऊ नका, कारण की ते तामसी पदार्थ आहेत. त्याच्यामुळे बाकीचे सगळ्या भाज्या वगैरे चालणार आहे. पारायणासारखे काही नियम आपल्याला तेवढे करायचे नाही, फक्त कांदा लसूण तेवढं वर्ज्य करायचं आहे. परांना सुद्धा देखील तुम्हाला खायचं नाही, मांसाहार तुम्ही स्वतः नाही खायचा. त्यानंतर 3 दिवस तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. हे 3 नियम आहेत आणि हे आपल्याला पाळायचे आहे आणि एकदम कडक आहे. या 3 दिवसांमध्ये शक्यतो काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, ईर्ष्या आणि असत्य विचार हे जे अजिबात तुमच्या मनामध्ये आणायचे नाही आणि कोणावरही अन्याय करणं असेल, ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत. एकाग्रतेने आपल्याला इकडं तिकडे न पाहता, कोणाशीही न बोलता, कोणाकडे काहीही लक्ष न देता जे वाचन आहे ते वाचन आपल्याला पूर्ण करायचं आहे. 3 दिवस 21 वेळा हे स्तोत्र आहे जे आपल्याला पठण करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प पहिल्याच दिवशी करायचा, इतर 2 दिवस तुम्हाला संकल्प करायचा नाही. तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प करताना आपल्याला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि ताम्हण घ्यायचं आहे, पळी घ्यायची आहे. त्यानंतर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. त्यानंतर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णुवे नमः असं म्हणून आपल्याला 3 वेळा पाणी जे आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर हातामध्ये चौथ्यांदा पाणी घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि डाव्या हाताने त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, फूल घ्यायचं आहे. हातामध्ये पहिल्यांदा आपलं नाव घ्यायचं आहे. आपण कुठे राहतो आपलं नाव सांगायचं आहे. त्यानंतर आपलं गोत्र काय आहे हे देखील सांगायचं आहे. त्यानंतर आपण हे स्तोत्र पठण कशासाठी करणार आहोत, आपली जी इच्छा आहे ती भगवंतासमोर व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि असा हा संकल्प करायचा आहे. आणि संकल्प करताना हे सुद्धा म्हणायचं आहे की मी 3 दिवस किती दिवस तुम्ही करणार आहात, तर 3 दिवस करणार आहात, 21 दिवस करणार आहात का 11 दिवस करणार आहेत, तर हे सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. कोणी 21 दिवस सुद्धा अशाच पद्धतीने अनुष्ठान करत असतं, पण 3 दिवस योग्य आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे सुद्धा म्हणायचं आहे, मी 3 दिवस 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करणार. हे तुम्हाला संकल्प असा तुम्हाला करून हा सोडायचा आहे. आणि हे नंतर नमस्कार करून हे पाणी तुम्हाला पूजा झाल्यावर सुद्धा तुम्ही टाकू शकता. साईडला तुम्ही ते ताम्हण ठेवून द्या. नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा टाका एखाद्या झाडाला, तुळशीला सोडून, तरी चालेल. हे अनुष्ठान करत असताना तुम्हाला भरपूर अडचणी येतील किंवा काहींना येतात, काहींना नाही येत, ज्याच्या कर्माच्या याच्यावर अवलंबून असतं. तर हे अनुष्ठान केल्यानंतर तुम्हाला 100% काही ना काहीतरी फरक जाणवेल. अनुष्ठान करत असताना प्रत्यक्ष शेष नागावरती विष्णू जे विराजमान असतात ते भगवान विष्णूंचं दर्शन होतं. मग कोणत्याही रूपात होऊ शकतं, तुम्हाला स्वप्नामध्ये कोणत्याही रूपामध्ये दर्शन मिळू शकतं किंवा स्तोत्र पठण करत असतानाच तुम्हाला काहीतरी हालचाली जाणवू शकतात, पाण्याचा आवाज येऊ शकतो, बऱ्याच काही गोष्टी घडतात. पण हे आपल्या सगळ्या श्रद्धेवरती अवलंबून आहे आणि न घाबरता आपल्याला हे अनुष्ठान करायचं आहे. कधी कुरळे केस असलेली स्वरूपात सुद्धा आपल्याला विष्णू दर्शन देत असतात. त्याच्यामुळे न घाबरता तुम्हाला हे स्तोत्र अनुष्ठान आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि हे सगळे शुभ संकेत असतात, त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही. आणि 3 दिवस झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तर देवाला पिवळी खिचडी, तांदळाची पिवळी जी खिचडी असती तर तो खूप आवडत असतो, किंवा शिरा हे दाखवून तुम्ही उद्यापन करू शकता आणि ती पूजा उचलू शकता. अगदी एवढं साधं सोपं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याचं उद्यापन सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा परत तुम्हाला जर तुमची यथाशक्ती इच्छा असेल तर तुम्ही गरजूंना अन्नदान करू शकता, शिदा देऊ शकता, वस्त्रदान करू शकता. हे तुमच्या यथाशक्ती तुमच्या इच्छेवर आहे. तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकता, एखादं जोडपं सुद्धा जीव घालू शकता. हे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. नाहीतर देवाला तुम्ही पिवळी खिचडी वगैरे दाखवून तुम्ही उद्यापन करू शकता आणि एखाद्या मंदिरात जाऊन प्रसाद वगैरे देऊ शकता. असंही करू शकता. अगदी असं साधं सोपं तुम्ही करू शकता. हे व्यंकटेश स्तोत्र हे एक अतिशय शक्तिशाली कवच आहे. मध्यरात्रीच्या ह्या पठणाने तुमच्या भोवती एक अत्यंत पॉझिटिव्ह ऑरा तयार होणार आहे. आणि कितीही वाईट नजर, गुप्त शत्रू किंवा संकटे येऊ दे, पैसा पाण्याची काही अडचणी असू देत,
तर ती निगेटिव्ह ऊर्जा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच नष्ट होते. अचानक येणाऱ्या संकटातून तुम्ही सुखरूप बाहेर पडता आणि तुम्हाला स्वतःच्या पाठीशी कुणीतरी अदृश्य शक्ती खंबीरपणे उभी असल्याची प्रचिती येत असते. तर असं हे शक्तिशाली असं व्यंकटेश स्तोत्र आहे. आणि कोणताही मंत्र असो किंवा स्तोत्र असो हे तेव्हाच फळं देतं जेव्हा त्यात सातत्य असतं. सलग 21 दिवस हा नियम न मोडता जरी केलं तरी चालेल, किंवा सलग 3 दिवस सुद्धा करू शकता, सलग 11 दिवस पण करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, हे जे स्तोत्र आहे तर हे फक्त असं वाचायचं म्हणून वाचू नका, तर उच्चारांपेक्षा तुमच्या डोळ्यांतील भाव आणि ईश्वरावरील अतूट विश्वास जो आहे तर हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला 11 वेळेस जरी पठण करायचं असेल तर याच पद्धतीने तुम्हाला करावं लागेल, आणि 21 वेळासुद्धा पठण करायचं असेल तर याच पद्धतीने तुम्हाला पठण करावं लागेल. साधारणतः 21 किंवा 11 वेळेस जर तुम्ही पठण केल्यावर साधारणतः 21 दिवसांत याचा सर्वात मोठा अनुभव आर्थिक बाबतीत येतो. अडकलेले मोठे पैसे अचानक मिळणं, व्यवसायात अनपेक्षित संधी चालून येणं, कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग दिसणे आणि अनेक वर्षापासून रखडलेली कामे सुद्धा मार्ग लागतात. हा या स्तोत्राचा सर्वात जलद, प्रखर रिझल्ट आहे. आणि हे स्तोत्र वाचायला रात्रीची वेळ का? कारण रात्रीची वेळ ही अशी वेळ असते जेव्हा निसर्गातील आणि जगातील कोलाहल पूर्णपणे थांबलेला असतो. यावेळी तुमचं सबकॉन्शियस माइंड, जे तुमचं अंतर्मन आहे, सर्वाधिक जागृत असतं. आणि या अथांग शांततेत जेव्हा तुम्ही एकाग्रतेने व्यंकटेश स्तोत्राचे पठण करता तेव्हा त्या शब्दाचे नाद, तरंग कोणतीही बाधा न येता थेट ब्रह्मांडापर्यंत पोहोचतात. यामुळे यावेळी पठणाचा प्रभाव 100 पटीने वाढतो. म्हणून हे स्तोत्र रात्रीची वेळेस वाचण्यास अतिशय उत्तम आहे. त्यामुळे रात्री 12 वाजता शार्प तुम्हाला संकल्प करून हे आपलं मनवांछित फळ प्राप्त करण्यासाठी, आपली इच्छा प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे स्तोत्र पठण करायचं आहे. आणि जे काही तुमच्या वाटेत अडथळे असतील तर ते दूर होतील आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, किंवा तुमचं रखडलेलं कामसुद्धा पूर्ण होईल. आणि भरपूर दिवसांची जी तुमची इच्छा असेल तर ती देखील तुम्हाला पूर्ण होईल. अशा प्रकारे तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 3 रात्रीचं करू शकता तुम्ही, 11 दिवसांचं करू शकता, किंवा 21 दिवसांचंही करू शकता. जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, तर मी त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.